यानंतर आपण आमचे प्रतिनिधी संभाजीनगरमधून जोडले गेलेले विशाल करोळे यांच्याकडे जाणार आहोत। विशाल, संभाजीनगरमध्ये 63 जागांसाठी आज मतदान होणार आहे। काय वाटतं, कुणाचं पारडं जड आहे, कशा प्रकारे तयारी झाली आहे? प्रशासनाची आता मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। आपण बघू शकतोय की आतापर्यंत ईव्हीएमच्या मॉक टेस्ट करण्यात आलेला आहे। मतदान अधिकारी या ठिकाणी दाखल आहे आणि आता थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। महत्त्वाचा एक मुद्दा यातला म्हणजे तब्बल 8 वर्षानंतर ही निवडणूक होते। म्हणजे गेल्या वेळेस अध्यक्ष आणि आताचा अध्यक्ष तब्बल 8 वर्ष झाले। त्यामुळं बहुचर्चित बहुप्रतीक्षित ही सगळी निवडणूक होती। ग्रामीण भागाचा बेस असणारी ही निवडणूक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्साह असतो। आता तोच उत्साह मतदानात परावर्तित होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याचा पहिला प्रयोग हा संभाजीनगरमध्ये झाला होता। गेल्या निवडणुकीत भाजप संभाजीनगर जिल्हा परिषदेत सगळ्यात मोठा पक्ष होता, मात्र शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आणि भाजपला त्यांनी तब्बल 5 वर्ष सत्तेपासून दूर ठेवलं होतं। या प्रयोगाची राज्यात चर्चा झाली होती आणि त्यानंतर हाच प्रयोग आपल्याला राज्याच्या राजकारणात सुद्धा दिसून आला। त्यामुळे भाजपनं यावेळेस आता पूर्ण तयारी केलेली आहे। महापालिकेत भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे आणि हेच यश आता जिल्हा परिषदेत मिळवू अशा पद्धतीचा धावा भाजप करत आहे। खरं तर संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली, मात्र युतीत मोठं खिंडार सुद्धा पडलेलं आहे। तब्बल 46 जागा शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढत आहे आणि फक्त 16 जागेवर युतीचे उमेदवार आहे। त्यामुळे शिवसेना असू देत की भाजप असू देत, प्रत्येकपेक्षा जास्तीत जास्त उमेदवार आपले कसे निवडून येतील यासाठीचा प्रयत्न करताना दिसतोय। संभाजीनगरमध्ये दुसरी एक रंजक गोष्ट म्हणजे MIM निवडणुकीत महापालिकेच्या चांगलं यश मिळाल्यावर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं महापालिकेत यश मिळवलं तसलंच यश आता आम्ही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिळवू अशा पद्धतीचा दावा MIM करत आहे। महत्त्वाचा आणखी एक मुद्दा यातला म्हणजे यावेळेस उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। महापालिकेत ते सत्तेत होते, मात्र महापालिकेत त्यांनी सत्ता गमावली। आता जिल्हा परिषदेत ते सत्तेत होते, पक्षाचं विभाजन झालंय। इथं तरी ते सत्ता कायम राखणार का किंवा किमान एक चांगल्या जागा मिळवणार या पद्धतीसाठी अंबादास दानवे यांनी जंग पछाडलाय, प्रचंड मेहनत केली आहे। त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अस्तित्वाचा हा प्रश्न आहे आणि आता हे सगळं आहे मतदार राजाच्या हातामध्ये। आपण बघतोय की मतदानाची ही तयारी आता पूर्ण झाली आहे आणि 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल। मतदार राजा नक्की कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जी नक्कीच विशाल, सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत।